राज्यात महायुतीतर्फे जे उमेदवार देण्यात आले त्यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक दिलानं काम करत असल्याचं भाजपचे दक्षिण जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन यांनी स्पष्ट केलं. पक्षाचे आदेश आले की भाजप कार्यकर्ते भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतात, असंही त्यांनी सांगितलं. विकासकामाच्या मुद्द्यावर यावेळी मुस्लिम समाजाचे मतदार देखील महायुतीच्या मागे उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मतदान होतंय. महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रमुख घटक म्हणून लढवते. विधानसभेमध्ये उदयजी सामंत यांना महायुतीची उमेदवारी इथे मिळालेली आहे, ही आता सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरच थेट येतो. भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून पूर्णांशाने महायुतीच्या पाठीशी, उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते हे सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्णांशाने कार्यरत झालेले आहेत. आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहे. सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतलेला आहे. जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या शंका निरसन केलेले आहेत आणि आता एक दिलाने सर्व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व वरिष्ठ भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. जे आता नाहीये तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारा मोहिमेमध्ये गेलेले आहेत. बाबासाहेब कोल्हेकर आहेत, शिल्पाताई आहेत, पाटणे साहेब आहेत, शहराध्यक्षही आहेत, सरचिटणीस आहेत, उमेश कुलकर्णी आहेत. या प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. 2 दिवस सातत्याने बाबासाहेब कोल्हेकर, शिल्पाताई पटवर्धन, नाना शिंदे हे पावस भागात फिरतायत. मुन्ना चवंडे, अण्णा करमरकर, उमेश कुलकर्णी हे मालगुण पासून वाटतपर्यंत फिरतायत. दत्ता देसाई हेही आपल्या करबुडा गटामध्ये फिरतायत. त्यामुळे या मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकर्षाने आणि प्रामुख्याने युतीला विजयी करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत. त्यामुळे असं कुठचंही वातावरण हे दिसत नाही की भाजपचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत. प्रमुख पदाधिकारी सुद्धा उघडपणे सांगतात. पक्ष यावेळेला असं लक्षात येईल, मी म्हटलं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं असू शकतं, पण मुळात भारतीय जनता पार्टी हा भावनेवर चालणारा पक्ष नाही. कर्तृत्व श्रेष्ठ मानून काम करणारा पक्ष आणि त्या कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर आहे. हा संस्कार भारतीय जनता पार्टीवर आहे. एकदा पक्षाने निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मला वाटत नाही कुठचाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कसूर करेल. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला शिवसेना आणि राष्ट्रवादी मजबूत करण्यात यश येईल. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला शिवसेना आणि राष्ट्रवादी मजबूत करण्यामध्ये यश येईल का? नाही, हा प्रश्न इरिलेव्हंट आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःची कार्यपद्धती असते. प्रत्येक पक्ष स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करत असतो. आता निवडणुकीची युती आहे. या निवडणुकीच्या युतीमध्ये जे उमेदवार वरिष्ठ नेत्यांनी ठरवले, युतीमध्ये जे निर्णय झाले त्याप्रमाणे त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे कुठच्या पक्षाला मजबूत करणं असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं या दृष्टीने याच्याकडे पाहणं आवश्यक आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की महायुतीचं काम आपलं चालू आहे, भाजप थांबवणार नाही, पण गुहागर आणि दापोलीचा आता कालचा विषय बघितला तर तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थोडं काम थांबवल्याचं असं हे केलेलं आहे. आपण समन्वयक म्हणून आपली काय भूमिका आहे? या मुळात गुहागर हा ज्युरिडिक्शन माझ्या समन्वय कक्षेत येत नाही, तो वेगळा जिल्हा आहे. पण तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाला उत्तर जे माझ्या आकलनाला येतं ते देतो की एक इश्यू निर्माण झाला.
म्हणजे निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही अशी स्टेटमेंट येतात आणि त्याच्यातून मोठ्या बातम्या बनतात किंवा त्याच्यातून मोठं वातावरण बदलतं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह बोलणं झालं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. पण मला नक्की खात्री आहे कदाचित आतापर्यंत तो सगळा विषय निवळला नाही. पण आता चूक कोण आहे? चूक कोण बरोबर आहे? भाजप कार्यकर्ते बरोबर आहे की रामदास कदम बरोबर आहे? असं चूक की बरोबर, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अयोग्य ठरवणं हे योग्य ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जो विषय आक्षेपार्ह वाटला त्यांनी त्या संदर्भात आपलं मत दिलं. पण वरिष्ठ नेते तिथे येऊन समजूत घालतील आणि तो विषय मिटेल. रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात भाजपचा कार्यकर्ता कर्तव्य आणि भावना याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची निवड करेल? मला सांगितलं की भावना आणि कर्तव्य याच्यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ मानून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हा संस्कार आहे की आपलं जे कर्तव्य आहे ते निष्ठेने पार पाडायचं. महायुतीतला भाजप जो पक्ष आहे तो आपल्या बाजूने आम्हाला मतदान करेल असं थेट भास्कर जाधवने कालच्या एका गोवागरांना काय तुम्हाला हे अत्यंत चुकीचं राजकीय स्टेटमेंट आहे. अत्यंत चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने घेतलेला जो निर्णय आहे महायुतीची जी काही एकंदर मोड झालेली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांना त्या ठिकाणी दिलेले जे उमेदवार आहेत ते विजयी व्हावेत म्हणून प्रयत्न करेल. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.